मोठी बातमी। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा। करुणा मुंडेंनी ही फेसबुक पोस्ट केली आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय असा दावा करुणा मुंडेंनी केलाय। अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील असं सुद्धा करुणा मुंडे यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलंय। 2 दिवसांआधीच मुंडेंचा राजीनामा घेतला गेलेला असल्याची माहिती करुणा मुंडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। 2 दिवसांआधीच अजितदादांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेल्याचं अजित पवार स्वतः जाहीर करतील। मुंडेंचा राजीनामा घेतला गेल्याची मला माहिती मिळाली आहे। जसं सूत्राकडून मला माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि 100% उद्या अधिवेशनाच्या अगोदर ते जाहीर करणार आहे। तुम्ही ज्या कॉन्फिडन्सने टाकलाय की उद्या कुठलं 3-3-3 धनंजय मुंडेचा राजीनामा, ही नेमकी म्हणजे एवढं कॉन्फिडन्सली कसं तुमच्याजवळ? बघा, आज त्यांनी स्वतः सांगितला होता वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे। छातीपणे ठोकपणे सांगितला होता की वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे आणि जरी तो दोषी निघाला तो 100% मी राजीनामा देणार। तो आता त्यांच्या समोर काही राहिला नाही ना। तो 100% नैतिकताचे आधार असू द्या, कोणत्याही आधार असू द्या, तो त्यांना राजीनामा उद्या द्यावा लागेल। राजीनामा घेतलेला आहे, मला अशी माहिती मिळाली आहे। तो डिक्लेअर का केला जात नाही? आज ते लोकांना हे धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला सगळ्यांनी बघितलेला 3 महिने अगोदर पासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। नाही तो आज छोटी छोटीशी गोष्टीवर नैतिकताचे आधारवर, जसे की दादांनी सांगितला, सगळ्यांनी बडे मोठे मोठे राजकारणी लोकांनी हे राजीनामा दिलेला आहे, पण आज हे धनंजय मुंडे देत नाही। पण तो आता त्यांनीही सांगितला होता त्यांना अटक होऊ शकत नाही याच्यामध्ये, क्योंकि धनंजय मुंडेला मी 27 वर्ष पासून ओळखते, 96 पासून ओळखते। ते असं घाणेरडा व्यक्ती नाहीये। हाँ, ये खूप मोठी गोष्ट आहे आणि जैसा करोगे संग वैसा चढेगा रंग। तो त्यांचे पदाचा गैरवापर करून हे लोक हे सगळे घाणेरडी गोष्ट करत होते, पण तो असा व्यक्ती आहे की मच्छर सुद्धा मारू शकत नाही। पोझिशन में जितके आमदार खासदार सगळे आहेत, त्यांचे स्वतःचे पक्षाचे आमदार सांगताय की नाही धनंजय मुंडे नकोय सत्तामध्ये। आता इथून पुढची तुमची लढाई कशी असेल? 100% न्यायालयीन लढाई माझी सुरू आहे गेले 2 वर्ष अगोदरपासून। पुढे पण जे आमदारकीसाठी पण टाकलेला आहे, तो आमदारकी पण लवकराच्या लवकर एक खूप मोठी न्यूज महाराष्ट्राला भेटणार आहे। आमदारकी सुद्धा गेली। पण न्यायाच्या भूमिकेत आहोत, आपण न्याय मागतोय। ते त्या राजीनाम्याचा विषय आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब हे बघतील। हे आपल्याकडे न्यायाची भूमिका आहे, आपण न्याय मागतोय, हे सगळ्या वरच्या गोष्टी आहेत त्या ते बघतील।